आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर वाहतुकीचा अडथळा ठरणाऱ्या आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या भंगार वाहनावर प्रशासनाने मंगळवारी सकाळी 9:30 वाजेपासून कारवाईचा बडगा उगारला। वडाळा नाका ते सारडा सर्कल तसेच मुंबई नाका पोलीस चौकी ते सर्व्हिस रोड मार्गे पुन्हा वडाळा नाका या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। या कारवाईमुळे रस्ते मोकळे होऊन वाहतुकीला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या मोहिमेदरम्यान सातपूर विभागीय अधिकारी कैलास अहिरे, पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, मुंबई नाका येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जे रस्त्याचे विविध कामं चालू आहेत, द्वारका अंडरपासच्या कामामुळे ट्रॅफिक डायव्हर्शन आहे म्हणून वडाळा नाका जुना ते नवा वडाळा नाकापर्यंतचं जे अतिक्रमण रस्त्यामध्ये पार्क केलेल्या गाड्या, जुन्या रिक्षा, भंगार रिक्षा पार्क केल्या आहेत, या सर्व काढून घेऊन रहदारी अडथळा येणार नाही यासाठी मोहीम राबवली आहे। यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, त्यांचे मदतनीस आणि पोलीस विभाग यांनी संयुक्त ही कारवाई केलेली आहे। आणि जनतेला यापुढे आवाहन करतो आम्ही पोलीसतर्फे पण की रस्त्यावरती जोपर्यंत ट्रॅफिक वळवली आहे तोपर्यंत आपली वाहनं रस्त्यावर पार्क करू नये। जे भंगार गाड्या आहेत, बंद पडलेल्या गाड्या, रिक्षा आहेत, त्या कुठेतरी त्यांनी साईडला पार्क कराव्या आणि रहदारीला अडथळा होणार नाही यासाठी पोलीस दलाला मदत करावी। आणि नाशिक शहराचं जे काम चालू आहे, विकास कामं, त्यामध्ये वाहतूक वळवल्यामुळे ही प्रसंग आहे, तर त्याला सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि नाशिक शहरासाठी सर्वांनी काम करावं असे मी आवाहन करतो। माननीय आयुक्त खत्रे मॅडम यांच्या आदेशानुसार, तसेच माननीय उपायुक्त अतिक्रमण सुवर्णा दखणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज, तसेच मुंबई नाका पोलीस चौकी डिपार्टमेंट यांच्या पत्राच्या अनुषंगाने वडाळा नाका इथून वाहतुकीला जे अडथळा होणार आहे, ज्या रस्त्यावरती जे नादुरुस्त वाहने, गॅरेज वगैरे असतात, तर वडाळा नाकापासून सारडा सर्कलवरून शताब्दी हॉस्पिटल, मुंबई नाका तिथे अतिक्रमण कारवाई करण्यात आली, वाहने उचलण्यात आली। तसेच मुंबई नाका इथे जे काही अस्वच्छता आहे, बेवारस वगैरे आहे, त्यांची अस्वच्छता आहे, तिथे ते स्वच्छतेची कारवाई करण्यात आलेली आहे। यासाठी माननीय मुंबई नाक्याचे पोलीस PI पाटील साहेब होते, विभागीय अधिकारी पश्चिम विभागीय अधिकारी चंदन घुगे, नाशिक पूर्व विभागाचे हेमंत झुटे, तसेच सातपूर विभागीय कार्यालयाचे कैलास अहिरे आणि सिडको विभागाचे नानासाहेब साळवे हे उपस्थित होते। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।